बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 27. आर यू रेडी राजन? विश्वासरावांनी प्रश्न केला. राजन प्रश्नार्थक नजरेनं बघतच राहिला. विश्वासराव नेमकं कशाविषयी बोलत आहेत त्याला कळेना. आपण काही विसरलो तर नाही? तो आठवू लागला. काहीच आठवेना. तसं त्यानं विचारलं, रेडी फॉर व्हॉट सर? फॉर अ न्यू चॅलेंज, फॉर अ ब्रँड न्यू असाइनमेंट. फॉर दॅट आय एम एव्हर रेडी सर. आय नो, बट दिस इज समथिंग स्पेशल, व्हेरी व्हेरी स्पेशल. विश्वासरावांनी म्हटलं आणि ते स्वतःच हातातलं फोल्डर चालू लागले. खरं तर ते फोल्डर त्यांनीच तयार करून घेतलं होतं. त्यातला शब्द न शब्द त्यांना माहीत होता. तरीही ते पुन्हा पुन्हा त्या शब्दावरून नजर फिरवत होते. पण इतक्या प्रेमानं, जणू आई आपल्या बाळाकडे पाहत असावी. राजनला ते जाणवलं आणि क्षणभर त्याचा श्वासच अडला. तुझ्यासाठी एक खास असाइनमेंट आहे माझ्याकडे, पण एवढ्यात नाही. त्यावर अजून काम चालू आहे, असं विश्वासरावांनी त्याला म्हटलं होतं. ती खास असाइनमेंट आता विश्वासराव त्याला ऑफर करणार होते. ती खास असणारच होती. समथिंग व्हेरी व्हेरी स्पेशल. राजन, विश्वासरावांनी काही वेगळ्या स्वरात म्हटलं, दिस इज लाईक माय ड्रीम प्रोजेक्ट. गेली काही वर्षे मी याच्यावर काम करत होतो. इनफॅक्ट बरीच वर्ष. तशा भरपूर अडचणी आल्या, बऱ्याच कसरती खटपटी कराव्या लागल्या. बट नाव इट इज ऑल सेट. म्हणूनच मी तुला विचारलं, आर यू रेडी? येस आय एम. राजन सहज आत्मविश्वासानं म्हटलं. राजन, हे एक नवं प्रॉडक्टच नव्हे. इट इज अ ब्रँड न्यू कन्सेप्ट. फक्त भारतातच नव्हे, जगात असं कुठलं प्रॉडक्ट माझ्या तरी ऐकिवात नाही. अर्थात ते डेव्हलप ही खास आपल्या मार्केटसाठी केलं गेलं आहे. किंचित थांबून विश्वासरावांनी म्हटलं, मार्केटसाठी असं मी सवयीनं म्हटलं, बट इट इज फॉर अवर पीपल. ॲक्च्युली इट इज फॉर द बेबीज इन अवर कंट्री. इट्स अ न्यू बेबी ड्रिंक, हेल्थ ड्रिंक ॲक्च्युअली. बेबी हेल्थ ड्रिंक? येस. राजन, डॉक्टर भूषण फडणीस म्हणून एक न्यूट्रिशनिस्ट कम चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहेत. त्यांचं हे फाइंड आहे. कितीतरी वर्ष त्यांचा रिसर्च चालू होता. काय आहे राजन, आपल्या देशातलं बालमृत्यूचं प्रमाण अतिशय धक्कादायक आहे. अर्थात कुपोषण हे त्याचं एक प्रमुख कारण आहेच, पण इम्प्रॉपर फिडिंग, इग्नोरन्स अशीही बरीच कारणं आहेत. तशी तर सगळी छोटी मुलं नाजूक असतात, ससेप्टिबल असतात. पण डॉक्टर फडणीस यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं, भारतातल्या मुलांचे काही विशिष्ट आजार आहेत आणि त्या आजारामागं काही विशिष्ट डिफिशियन्सी आहेत. मी तुला ते सर्व तपशिलात सांगत बसत नाही. डॉक्टर फडणीसच तुला ते सर्व एक्सप्लेन करू शकतील. तूर्त मी एवढंच सांगतो. भरपूर संशोधनानंतर डॉक्टर फडणीस यांनी खास भारतीय बाळांसाठीच असं हेल्थ ड्रिंक डेव्हलप केलं आहे, जे त्यांची इम्युनिटी, प्रतिकारक क्षमता वाढवू शकेल. त्याचवेळी ते त्यांच्या वाढीला पूरक ठरू शकेल. हा काही बेबी फूडला पर्याय नव्हे. द बेबी हॅज टू हॅव द फूड. पण त्याचवेळी हे हेल्थ ड्रिंक दिलं गेलं तर दे विल बी मोर सेफ, हेल्दी अँड ऑल्सो ग्रो बेटर. इट्स अ रिव्होल्युशनरी कन्सेप्ट राजन, ॲब्सोल्युटली रिव्होल्युशनरी. सर, हॅव यू नेम्ड द प्रॉडक्ट? राजन न राहून विचारलं. येस वी हॅव. व्हॉट इज इट? एंजल बेबी ड्रिंक. राजनच्या ओठांवर स्मित उमटलं. कसं वाटलं नाव राजन? इट्स परफेक्ट. वुड यू लव टू हँडल इट, मार्केट इट फॉर द फर्स्ट टाइम इन इंडिया? प्रश्नच नाही सर. आय वुड लव टू हँडल इट व्हेरी मच. मी तुला हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं का म्हटलं ते सांगतो. एंजल बाळांच्या आरोग्यासाठीची क्रांतिकारी कल्पना आहे. हे तर खरंच.
पण या संपूर्ण प्रकल्पामध्ये एक फार मोठी सोशल कमिटमेंट आहे. अशा एखाद्या हेल्थ ड्रिंकची गरज कुपोषित बालकांसाठी अधिक आहे यात शंकाच नाही. पण आजमितीला तरी त्या वर्गातले पालक हे ड्रिंक आपल्या बाळासाठी अफोर्ड करू शकणार नाहीत. कितीही मॉडरेट प्राईस ठेवली तरी आज त्याची जी कॉस्ट आहे ती फक्त मिडल क्लास आणि हायर क्लासमधले पेरेंट्सच देऊ शकतील. अर्थात जेव्हा त्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात करता येईल तेव्हा त्याची किंमत कमी ठेवणं शक्य होईल. बट फॉर दॅट द प्रोडक्शन हॅज टू बी ऑन अ रिअल बिग स्केल. सध्या तरी ते शक्य नाही. कॉस्ट कन्सिडरेशन्स आहेतच, पण काही झालं तरी हे नवं प्रॉडक्ट आहे. त्याचं मार्केट पोटेन्शियल अक्षरशः प्रचंड असलं तरी त्यासाठी प्रथम मार्केट क्रिएट करावं लागेल. एनी न्यू कन्सेप्ट हॅज टू बी प्रॉपरली मार्केटेड फर्स्ट. जर लोकांनी प्रॉडक्ट स्वीकारलं तर पुढचे सगळे प्लॅन्स तयार आहेत. आपण जितकं मोठं मार्केट मिळवू शकू त्या प्रमाणात प्रोडक्शन, मग एक्सपान्शन, हे सगळं फास्ट करता येईल. अल्टिमेटली ते गरीब पालकांनाही परवडेल अशा किमतीत विकता येणं हे आपलं उद्दिष्ट आहे. इट्स अ बिग मार्केटिंग चॅलेंज राजन. कुठलंही नवं उत्पादन लोक चटकन स्वीकारत नाहीत. त्यातून इथे तर प्रश्न बाळाचा आहे. राजनच्या अंगावर सरकन काटाच उभा राहिला. त्याचा चेहरा पाहून विश्वासरावाने म्हटलं, काय झालं राजन? समथिंग टच्ड यू इट सीम्स. येस सर. व्हॉट एक्झॅक्टली? सर, मला एंजलच्या मार्केटिंगसाठी ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनसाठी पंचलाईन मिळाली. कुठली? प्रश्न तुमच्या बाळाचा आहे. ग्रेट, वंडरफुल. थँक्यू सर. मला आता खात्रीच पटली. मी हे प्रॉडक्ट योग्य माणसाच्या हाती देतो आहे. खरं श्रेय ते प्रॉडक्टचं आहे सर, कन्सेप्टचं आहे सर. आय नो सर. मला खात्री आहे विथ प्रॉपर मार्केटिंग इट वुड डू वंडर्स. इट वुड. म्हणूनच मी खूप नव्या कल्पना लढवल्या आहेत. तुला मी तीही कल्पना देऊ शकतो. याचा पहिला प्लांट आपण गव्हर्नमेंटच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये उभारला आहे. प्लांट रेडी आहे. ट्रायल प्रोडक्शनही झालं आहे. ग्रेट. पण आपल्याला पुढच्या एक्सपान्शनच्या दृष्टीनं तजवीज करणं आवश्यक होतं. तशी काय तीही इन्व्हेस्टमेंट मी करू शकलो असतो. पण आपलं जे उद्दिष्ट आहे कुपोषित बालकांपर्यंत एंजेल पोहोचवणं, ते साध्य झालं नसतं. त्यासाठी सगळ्याच कॉस्ट्सवर अंकुश हवा होता. खरं आहे. त्यासाठी मी एक वेगळंच मॉडेल गव्हर्नमेंट पुढे ठेवलं आहे. एंजलच्या प्रोडक्शनला होणाऱ्या निव्वळ नफ्यातला 40% हिस्सा वंचित विकास ट्रस्टला दिला जाईल. तसं ॲग्रीमेंटही केलं आहे. त्या बेसवर मला झोनमध्ये जागा तर स्पेशल रेटमध्ये मिळालीच आहे, पण इतरही अनेक सवलती मिळाल्या आहेत. त्या प्रकल्पाच्या निमित्तानं उद्योगाचाही एक वेगळा पॅटर्न उभा राहतोय. उद्योगाची समाजाशी बांधिलकी, शासनाची उद्योगाशी बांधिलकी. पण हे सगळं शक्य होणार आहे जेव्हा तो उद्योग पुरेसा नफा कमवेल तेव्हाच. नफ्याशिवाय उद्योग चालू शकत नाही. मग पुढे त्या नफ्याचा विनियोग तुम्ही काय करायचा तो करा. बट यू हॅव टू मेक प्रॉफिट्स. यू हॅव टू रन द इंडस्ट्री ऑन स्ट्रिक्टली प्रोफेशनल बेसिस. केवळ नंतर आपण वंचितांच्या विकासाला हातभार लावणार आहोत. या सबबीवर कुठला ढिसाळपणा चालणार नाही. क्वालिटी, डिस्ट्रीब्युशन, कॉस्टिंग, मॅनेजमेंट, एव्हरीथिंग हॅज टू बी टॉप क्लास. विश्वासराव बोलत होते आणि राजन आदरानं व कौतुकानं ऐकत होता. ते जाणवलं तसं विश्वासराव हसले आणि म्हणाले, आज खूप बोलतोय मी, नाही का? तसं काही नाही, राजननं म्हटलं. तसंच आहे, त्यांनी म्हटलं. आज मला किती बोलू आणि किती नको असं झालं आहे. या प्रकल्पासाठी खूप वर्ष प्रतीक्षा केली आहे मी. सगळी माझी आजवरची कमाई, फक्त आर्थिकच नाही म्हणत मी. व्हॉटएव्हर गुडविल आय हॅव अर्न्ड, आय हॅव युज्ड इट फॉर धिस प्रोजेक्ट. And I have real big plans for the future. And I am glad I have a youngster like you with me. It's an honor for me, sir. My pleasure. Anyway, उद्याच आपण एंजलचा प्लांट बघायला जाऊया. तू स्वतः सगळ्या गोष्टी पाहून घे, समजावून घे. फर्स्ट यू मस्ट हॅव फुल कॉन्फिडन्स
in what you are going to sell. That's true, sir. Okay then, see you tomorrow. Good night. Good night, sir. म्हणत राजन उठला आणि जाऊ लागला. तेवढ्यात विश्वासरावांनी म्हटलं, राजन. येस सर, राजननं थपकून म्हटलं. एक विचारू तुला? इट इज अबाउट युअर सेल्फ. शुअर सर. आपण राजन चौधरी आहोत हे कधीच विसरत नाहीस तू? विश्वासरावांच्या त्या अनपेक्षित प्रश्नामुळे राजननं काहीच आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्याच्या ओठावर हसू उमटलं. त्याच्या त्या हसण्यात खूप काही होतं. कृतज्ञता, निरागसता आणि हलकासा अभिमानही. मला उत्तर मिळालं राजन. विश्वासरावांनी विलक्षण समाधानी स्वरात म्हटलं. राजनही मग शांतपणे बाहेर निघून गेला. विश्वासराव एक्झिक्युटिव्ह चेअरवर झोकात रेलून बसले आणि स्वतःशीच हसले. आज राजनला खास ऑफर देताना आपण विश्वास महाशब्द आहोत याची त्यांनाही जाणीव झाली होती आणि ती विलक्षण सुखद अशी होती. येस राजन, त्यांनी स्वतःशीच म्हटलं. टुडे आय एन्जॉयड बीइंग माय सेल्फ, सो थँक्स अगेन. थँक्स अ लॉट. ड्रायव्हरनं मुख्य रस्त्यावरून सफाईदारपणे कार आत वळवली आणि राजन बघतच राहिला. दुतर्फा झाडीच झाडी होती. सकाळच्या उन्हात ती हिरवाई कशी प्रसन्न वाटत होती. राजन परिसर निहाळत होता आणि विश्वासराव त्याचा चेहरा. एंजलचा प्रोडक्शन प्लांट पाहण्यासाठी त्या सकाळी सकाळीच निघाल्या होते. आपण आत्ता सेजमध्ये प्रवेश करतोय, त्यांनी राजनला म्हटलं. अजूनही हिरवाई संपली नव्हती, पण आता वळणदार रस्ते आणि काही टुमदार इमारतीही दिसत होत्या. बापरे, माझा तर विश्वासच बसत नाही आहे, राजननं म्हटलं. हा सरकारी झोन आहे? हो, पण इट्स अ स्पेशल इकॉनॉमिक झोन. आपलं सरकारही सुधारते म्हणायचं, राजननं म्हटलं. त्याशिवाय पर्यायच नाही राजन, विश्वासरावांनी म्हटलं. ग्लोबलायझेशनमध्ये टिकायचं तर वी हॅव टू मीट द ग्लोबल स्टँडर्ड्स. आणि तुला खरं वाटणार नाही, पण या प्रोजेक्टच्या बाबतीत मला सॉलिड गव्हर्नमेंट सपोर्टही मिळाला आहे. मी हे कधीच नाकारू शकत नाही. त्याचं कारण तुमचं प्रॉडक्ट, तुमचे प्रोजेक्ट, तुमची सोशल कमिटमेंट, हे सगळं आहे. खरं आहे, खरं आहे. गाडी थांबली तसे दोघे उतरले. एक नवा कोरा करकरीत प्लांट समोर दिसत होता. किती वेगळं आर्किटेक्चर, किती वेगळी रंगसंगती. प्रचंड ग्लास वॉल्समधून आत मनसोक्त खेळणारा प्रकाश. आपण स्वप्नात तर नाही आहोत ना? हा प्रश्न मनात येणं अपरिहार्य होतं. असंच समोरचं दृश्य होतं. आपण अमेरिकेत तर नाही आहोत ना? राजनच्या मनात हाही प्रश्न डोकावला. कम इन राजन, विश्वासरावांनी स्वतः ग्लास डोअर उघडत राजनला म्हटलं. आत्ताच्या तो देवळात जात नसे, पण कधीतरी लहान वयात गावातल्या एका स्वच्छ सुंदर देवळात प्रवेश करताना त्याला जसं वेगळंच काही वाटायचं, आज तसंच काहीसं वाटत होतं. आत प्रवेश करताच दोन प्रसन्न उमदी व्यक्तिमत्व त्यांना सामोरी आली. हे मिलिंद संगोराम, ॲडमिन मॅनेजर, आणि हे हेमंत कर्णिक, प्रोडक्शन इन्चार्ज. विश्वासरावांनी दोघांची ओळख करून दिली. राजनशी शेक हँड करीत दोघांनी अगदी मनापासून त्याचं स्वागत केलं. सर, प्रथम आपण कॉफी घेऊया, संगोरामांनी म्हटलं. मला प्रथम प्लांट बघायला आवडेल, राजननं राहून म्हटलं. शुअर, कर्णिक उद्गारले. प्लांटमध्ये प्रवेश केल्यानंतर राजन डोळे विस्पारून बघतच राहिला. इट्स अ सेंट्रली एअर कंडिशन्ड फुल्ली ऑटोमॅटिक प्लांट. या इकडे लॅब्स आहेत, ज्यांच्यात सर्व इन्ग्रेडियंट्स टेस्ट केले जातील. द होल प्रोसेस इज कम्प्युटराइज्ड. देर इज ॲब्सोल्युटली नो स्कोप फॉर ह्युमन एरर. देन राईट फ्रॉम मिक्सिंग, प्रोसेसिंग टू फायनल फिलिंग, एव्हरीथिंग इज डन ऑटोमॅटिकली. नेव्हर एव्हर इट इज टच्ड बाय ह्युमन हँड्स. संपूर्ण स्टरलाइज्ड, क्रिस्टल क्लिअर बॉटल्समध्ये फिलिंग केलं जाईल. इवन द फिलिंग इज ऑटोमॅटिक. फक्त पॅकेजिंगसाठी लेबर वापरतोय आपण. इव्हेंच्युअली तेही ऑटोमाइज केलं जाईल. प्लांट दाखवता दाखवता कर्णिक माहिती देत होते आणि राजन अक्षरशः भारावल्यासारखा बघत होता. शुद्धता ही आपली पहिली प्रायोरिटी आहे.
त्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, कारण शेवटी बाळांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. इतर कुठलाही प्लांट बघताना राजनने एरवी कितीतरी प्रश्न विचारले असते, पण इथं त्याला कुठला प्रश्न सुचतच नव्हता. प्लांट बघून झाला तरी त्याचा पाय तिथून निघत नव्हता. अखेर कमॉन राजन म्हणत विश्वासरावाने हलकेच त्याच्या पाठीवर थोपटलं. तसा तो थोडा भानावर आला. कॉफी घेतानाही तो काहीच बोलला नाही, पण त्याची नजर खूप काही बोलत होती. संगोराम व कर्णिक निरोप घेऊन निघून गेले. तसं विश्वासरावाने प्रश्न केला, सो राजन, व्हॉट डू यू से? आय एम स्पीचलेस. राजननं म्हटलं, इजंट इट अ ड्रीम कम ट्रू? इट्स मोर दॅन दॅट. इट हॅज टू बी दॅट वे राजन. नुसती कन्सेप्ट चांगली असून चालत नाही. नो डाऊट द कन्सेप्ट इज ग्रेट, बट द प्रॉडक्ट, द प्रोसेस, द प्लांट, एव्हरीथिंग हॅज टू मॅच इट. खरं आहे, राजननं म्हटलं. सर, आपण डॉलीलाही बरोबर घेतलं असतं तर मलाही आवडलं असतं, विश्वासरावाने म्हटलं. पण मी मुद्दामच ते टाळलं. का? तिला डीलरशिप द्यायची की नाही हे प्रथम ठरवायला हवं. राजाने किंचित चमकून पाहिलं. तसं विश्वासरावानेच पुढं म्हटलं, माझी काहीच हरकत नाही आहे. रादर मला आवडेलच ते, पण तो निर्णय सर्वस्वी तुझा असेल. आजपर्यंत डॉलीनं इंडस्ट्रियल, सेमी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स हँडल केली आहेत. अर्थात तसे 1-2 कंझ्युमर प्रॉडक्ट्सही आहेत तिच्याकडे, पण एंजेल इज गोइंग टू बी अ रिअल बिग थिंग. आपण प्रथम फक्त महाराष्ट्रात लॉन्च करणार आहोत ना? अर्थात. मग डॉली नक्कीच करू शकेल, हे प्रश्नच नाही. पण मला प्रथम तुझा निर्णय हवा. म्हणजे? मी तुला म्हटलं होतं प्लांट बघून घे. तुला पूर्ण कॉन्फिडन्स वाटल्यानंतरच मला उत्तर दे. तुम्ही गंमत करताय विश्वासराव. कुणी मूर्खच तुमची ही ऑफर नाकारेल. या इतक्या ग्रँड प्रोजेक्टशी असोसिएट व्हायला मला नक्कीच आवडेल. इट विल बी माय प्लेजर, ॲक्च्युली अन ऑनर. विश्वासराव हसले. तसं राजेनं म्हटलं, का हसलात सर? माझ्या मनात एक वेगळाच थॉट आला. कसला? यु नो राजन, यू विल बी द यंगेस्ट मार्केटिंग मॅनेजर आय एव्हर हॅड. इन फॅक्ट, यू मे बी यंगेस्ट इन द एंटायर इंडस्ट्री. How do you feel about it? I am happy. I am proud. So am I. Come. Now let me give you another surprise. म्हणजे? Let me take you to your office. म्हणजे? अरे, the marketing office has to be in the city. Rather in the heart of the city. Come on. बघशील तर वेडाच होशील. झालंही तसंच. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारले आलिशान कॉम्प्लेक्समधलं ते मार्केटिंग ऑफिस पाहून राजन वेडावलाच. पण तो हरकून मात्र गेला नाही. खरं तर गंभीरच झाला. विश्वासराव आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी टाकताहेत, केवढा मोठा विश्वास दाखवत आहेत, या जाणीवेनं तो काहीसा अंतर्मुख होऊन गेला. ही तुझी केबिन राजन, अँड दिस इज युअर चेअर. असं म्हणत विश्वासरावाने त्याच्या नव्या पॉश केबिनमधल्या तितक्याच पॉश एक्झिक्युटिव्ह चेअरवर त्याला बसवलं. तेव्हा तर त्याला काही शब्दच सुचेनात. हा सगळा दिमाग, हा सगळा रुबाब उद्यापासून आपला असणार आहे, हे वास्तव तो पचवण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात विश्वासरावाने म्हटलं, बाय द वे राजन, ड्रायव्हिंग येतं की नाही तुला? नाही, अजून शिकलो नाही. शिकून घे. अर्थात तसं काही अडणार नाही म्हणा. म्हणजे? यू विल हॅव अ शोपर ड्रिव्हन कार. सर, रिलॅक्स राजन, दिस इज नो पर्सनल फेवर. एंजलच्या मार्केटिंग मॅनेजरकडे कार नसेल तर लोक माझीच इज्जत काढतील. सर, काय बोलावं मला कळतच नाही. अशा वेळी न बोलणंच उत्तम. उलट मीच तुला काही प्रश्न विचारतो. मला सांग, तुझी ही केबिन पहिल्यांदा कुणाला दाखवावीशी वाटेल तुला? प्रश्न राजनला अनपेक्षित होता. किंचित विचार करून त्यानं म्हटलं, अपर्णाला.
वाटलंच मला. खरं सांगू, माझा प्लांटही पहिल्यांदा कुणाला दाखवावा असं वाटत असेल तर अपर्णालाच. सर, पुढच्या वेळी आपण डॉली आणि अपर्णा दोघींना बरोबर नेऊ. शुअर. विश्वासराव समाधानानं स्वतःशीच हसले. स्वतःच्या अपर्णाविषयीच्या भावना राजनपासून लपवण्याची काहीच गरज नाही आहे हे त्यांना स्पष्ट जाणवलं होतं. त्यांना आता इतकं हलकं हलकं छान वाटत होतं की, बाय द वे राजन, डू यू नो आय एम ऑल्सो इन लव्ह विथ अपर्णा. असंही ते म्हणू शकले असते. तसं त्याने म्हटलं नाही एवढंच. उलट त्याने राजनलाच म्हटलं, राजन, एक विचारू? जरूर सर. यू डोंट माइंड? नॉट ॲट ऑल. तू अपर्णावर खरंच प्रेम करतोस का रे? विश्वासरावांच्या त्या थेट प्रश्नानं राजन किंचित चमकला. तुला प्रश्न आवडला नसेल तर सॉरी, विश्वासरावांनी म्हटलं. माझा विचारण्याचा हेतू वेगळा होता. म्हणजे तुझ्याकडे पाहिलं की काही वेळा वाटतं तू कोणाच्या प्रेमात वगैरे गुरफटणारा नव्हेस. का? तुझं खरं प्रेम जे काही असेल ते स्वतःवरच असेल असं वाटतं. नॉट इन द नार्सिसिस्ट सेन्स, पण स्वतःचं काम, स्वतःचं करिअर यापेक्षा तुला जास्त काही प्रिय असेल असं नाही वाटत. खरंय सर, राजनं हसत म्हटलं. माय वर्क इज माय फर्स्ट लव्ह. आणि अपर्णा, इट्स लाईक अ रिवॉर्ड परहॅप्स, बट माय वर्क इज माय लाईफ. कमाल आहे. लोक तर प्रेमासाठी जीव द्यायलाही तयार असतात. राजन पुन्हा हसला. तुमचा विचार काय आहे सर? माझं अपर्णावर प्रेम नाही हे सिद्ध करायचं ठरवलंय का? अजिबात नाही. आय एम जस्ट क्युरियस. लोकांच्या प्रेमाविषयीच्या काय कल्पना असतात मला माहीत नाही, पण मला वाटतं एखाद्यासाठी जीव देणं वेगळं आणि जीवन देणं वेगळं. म्हणजे सर, उद्या अपर्णा एखाद्या संकटात सापडली आणि तिला वाचवण्यासाठी मला नदीत उडी टाकावी लागली तर कसलाही विचार न करता उडी घेईन मी. तिला वाचवण्यासाठी जीवही धोक्यात घालीन. येस सर, आय कॅन डाय फॉर हर, बट आय कॅनॉट लिव्ह फॉर हर. आय ओनली लिव्ह फॉर माय सेल्फ. माय वर्क इज माय लाईफ, माय पॅशन. I would not give it up for anyone in the world, not even Aparna. If she asks for more than what she means to me, I would leave her. विश्वासराव काहीसे मंत्रमुग्ध झाल्यासारखे राजनचा शब्द न शब्द ऐकत होते. राजनच्या प्रांजळपणाने ते भारावूनच गेले होते. फंडास किती क्लिअर आहेत या माणसाच्या. त्याच्या वयाचे आपण होतो तेव्हा आपलेही विचार इतके स्पष्ट असते तर. त्यांच्या मनात आलं, आपण आपली तुलना या पोराशी करतो आहोत या विचारानं त्यांना हसू आलं. मग त्यांनी उगाचच थोडा रुबाब दाखवीत म्हटलं, ओके राजन, इनफ ऑफ दिस पर्सनल स्टफ नाव. लेट्स गेट बॅक टू वर्क. चल उठ. राजन आज्ञाधारकपणे उठला. तसंच त्यांना हसूच फुटलं. काय झालं सर? मी बस म्हटलं की बसायचं, उठ म्हटलं की उठायचं. I feel as if you are in my control. I don't mind it, sir. Really? Yes, as long as it is you. विश्वासराव पुन्हा खळखळून हसले. आता काय झालं? राजनं प्रश्न केला. Was that a compliment to me? I was showing my respect. But you know how you said it? How? You said it as if you were doing a favor to me. Anyway, come on, let's go back to work. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.